आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्यांनी सुद्धा शड्डू ठोकलेला आहे। धाराशिव या ठिकाणाहून आपला विचार केला जावा, आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी ते थेट 300 ते 400 गाड्यांच्या ताफ्यासहित हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन लोहगड जे शासकीय निवासस्थान आहे मंत्री महोदयांचं त्या ठिकाणी पोहोचलेले आपल्या सोबत आहे। आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। धाराशिव ते मुंबई यावं लागलं तुम्हाला, हा प्रवास नेमका कसा राहिला आहे आणि शक्ती प्रदर्शन करतायत का धनंजय सावंत अशी चर्चा झडते। धनंजय सावंत हे शक्ती प्रदर्शन करत नाहीत। पहिले जे आपण म्हणलात 300 ते 400 गाड्या, मी 3 ते 4 हजार गाड्या माझ्यासोबत आलेल्या आहेत। त्याच्यामुळे जवळपास 10 ते 15 हजार शिवसैनिक हे या राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्री महोदयांना भेटण्यासाठी आलेत, जे आमचे नेते आहेत। खरं तर हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि तो पारंपरिक मतदारसंघ आम्हाला आमचा धनुष्यबाण राहावा ह्याच्यासाठी आम्ही ते बोलण्यासाठी आदरणीय आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब आणि या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत। पण आता त्या ठिकाणाहून उमेदवारी देण्यात आलेली आहे, राष्ट्रवादीच्या कोट्यात ही जागा गेली आहे। खूप लेट झालं तुम्हाला हे सगळं करण्यासाठी असं म्हणा? लेट झालं असं नाही, कारण उमेदवारी महायुतीत त्यांनी दिली। काय चर्चा झाली, कशी चर्चा, पण जो संघर्ष गेले 40 वर्ष झाला आम्ही करतोय, ही भावना एक सर्वसामान्य शिवसैनिकाची, म्हणजे शाखा प्रमुखापासून ते जिल्हा प्रमुखापर्यंत, जिल्हा प्रमुख आम्ही मध्यंतरी येऊन भेटलो होतो, त्यावेळेस सांगितलं ठीक आहे विचार करू आपण बघूया, पण तसं झालं नाही। पण ज्यावेळेस जागा डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही मतदारसंघात फिरायच्या ऐवजी तिथल्या शाखा प्रमुख विभाग प्रमुखांनीच सांगितलं ही पारंपरिक शिवसेनेची जागा आहे, 40 वर्ष लागलेत हे चिन्ह आम्हाला इथून हद्दपार करण्यासाठी, आणि आज जर तुम्ही आम्हाला त्याचा प्रचार करायला सांगत असाल तर ते आमच्याकडं जमणार नाही। आणि हाच निरोप घेऊन जे आम्ही सांगायचं तर तेही लोक आमच्यासोबत हाच निरोप घेऊन आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेबांच्याकडे आलेले आहेत। बरं, यापूर्वी काही चर्चा झालेली आहे मुख्यमंत्र्यांसोबत तुमची? नाही, मुख्यमंत्री महोदयांसोबत या संदर्भात माझी कुठली चर्चा झालेली नव्हती, पण आम्ही आमच्या पक्षांचे जे नेते आहेत, जे माझे तिकडचे संपर्क आनंदजे जाधव साहेब असतील, अनिल खोचरे असतील, आमचे जिल्हा प्रमुख दत्तांना आहेत, आमचे दुसरे जिल्हा प्रमुख सुरज साळुंके आहेत, मोहन पनोरे आहेत, आमचे शिवाजीराव माने आहेत, आमचे 4ही जिल्हा प्रमुखांनी ती वेळ घेतली आणि आज आम्हाला मुख्यमंत्री भेटणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी एक भूमिका यापूर्वी सुद्धा व्यक्त केलेली आहे की जागा वाटपासंदर्भामध्ये सगळ्याच पक्षातील नेत्यांनी सुद्धा संयमाची भूमिका घ्यावी आणि त्यासोबतच महायुती धर्माचं पालन करावं। जर महायुती धर्माचं पालन करण्याची वेळ तुमच्यावर आली तर तुमची भूमिका नेमकी काय असेल? नाही, महायुतीचा धर्माची आम्ही नक्की पालन करू। आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीच्या आदेशाच्या पुढे जाणार नाही, पण जे काय माझ्या त्या 21 लाख मतदारसंघामध्ये जो माझा 35 वर्ष तिथला खासदार जे माझे शिवसैनिक निवडून देतात, आज त्याच्याही मनाचा कुठंतरी विचार सर्व नेत्यांनी करावा आणि हीच करण्यासाठी आम्ही त्यांची मनधरणी करण्यासाठी या ठिकाणी आलो। हजारोच्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, हजारो गाडी घेऊन तुम्ही या ठिकाणी पोहोचलेला आहे। तुमचं बोलणं ऐकून घेतील मुख्यमंत्री असा विश्वास आहे तुम्हाला? अनाथाचा नाथ एकनाथ म्हणून ज्याची ओळख आहे, निश्चित ते सर्वसामान्यांना गाडी उभा करून बोलतात। तर आज लाखो कार्यकर्ते जर आमचे हजारो कार्यकर्ते जर धाराशिव इथून आले तर नक्की ते वेळ देतील, ऐकून घेतील आणि आमच्या एक मनाचं किंवा आमच्या सगळ्या गोष्टीचं एक ते चांगल्या पद्धतीने ऐकून घेऊन आम्हाला समाधानकारक निर्णय देतील असं आम्हाला अपेक्षित आहे। अपक्ष लढण्याचा कुठला विचार आहे का, म्हणजे आउट बॅक ऑफ द माइंड असं काही डोकावतंय का तुमच्या मनामध्ये काही? त्याच्यासाठी अजून वेळ आहे, त्याच्यासाठी अजून वेळ आहे। निश्चित आम्ही वेळ पडली तर अपक्ष लढायची पण तयारी आहे? वेळ पडली तर मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून, कारण या संदर्भातलं माझं कुठलंही माझ्या फॅमिलीबरोबर माझं बोलणं झालेलं नाही। आज जशी ही उमेदवारी झाली, मंत्री महोदय बाकीच्या सगळ्या गोष्टीच्या याच्यामध्ये व्यस्त होते, कारण मोठी जबाबदारी पक्षाची पण त्यांच्यावरती आहे। त्यामुळे आज तुम्ही मला अगोदर दरवाजातच अडवले, त्यांची तर भेट घेतो। निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगू आणि पक्षाचा आदेश 100% पाहू। आपली ताकद किती? जर समजा तुम्हाला उमेदवारी दिली तर किती मोठ्या फरकाने तुम्ही तिथल्या प्रतिस्पर्ध्यांना चित करू शकता? जर तिथला धनुष्यबाण हा जर उमेदवार असेल, 2 ते 2.25 लाख मतांनी तिथला उमेदवार निवडून येईल, एवढंच मी या प्रसंगी सांगेन। आज शक्ती प्रदर्शन करणार, संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट आहे, वर्षाच्या बाहेर तुम्ही शक्ती प्रदर्शन करणार अशा बातम्या सुरू आहेत? वर्षाच्या बाहेर मी शक्ती प्रदर्शन करणार नाही। आम्ही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ दिलेली आहे आणि आम्ही शिवसेनेचे शिवसैनिक, कडवट शिवसैनिक आहोत, त्यामुळे शिस्तीचं पालन करून जे आम्हाला आमची शिस्त पक्षाने घालून दिली त्या शिस्तीत आम्ही तिथं जाऊ, आमचं म्हणणं आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे मांडू, आमच्या नेत्याकडे मांडू आणि परत। अर्चना पाटील यांना त्या ठिकाणाहून उमेदवारी दिलेली आहे, त्यांचा व्हिडिओ सुद्धा काल व्हायरल झाला। आज सुद्धा त्यांची फेसबुक पोस्टच्या चर्चेमध्ये, ज्यावर त्यांनी घड्याळाचं चिन्ह ठेवलं आहे, अजितदादांचा फोटो नाही आहे, मोदींचा फोटो आहे, या सगळ्यांकडे कसं पाहता? तो त्यांचा व्यक्तिगत विषय, त्या माझ्या जुन्या जिल्हा परिषदेचे सहकारी आहेत, मी त्यांच्यावर काय बोलणं योग्य नाही वाटणार मला आता।
नक्कीच. पण तुम्ही कॉन्फिडंट आहात, जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही मोठ्या फरकाने जिंकू? संधीचं सोनं करणार 100%. ही सीट 2.25 लाखाच्या पुढं काढणार, 2 तर नाही 2.25च्या पुढं काढणार. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.